नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चविष्ट चिकन करी कोंबडी वड्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे मी चिकन मॅरिनेट करून घेते. तर 1 किलो चिकन आहे. 1 किलो चिकनसाठी इथे 2 चमचे दही घालून घेतले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला आणि 3 चमचे घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले आपण चिकनमध्ये घालून चिकन चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळे मसाले यामध्ये एकजीव करून अर्ध्या तासासाठी चिकन मी बाजूला ठेवून देते मॅरिनेशनसाठी. चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. तर वाटणासाठी लागणारं साहित्य आहे 4 मोठे कांदे, 2 कप खोबरे, 1 टेबलस्पून आलं, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर सर्वात आधी एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये कांदा, खोबरे, लसूण, आलं हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं घालून एक 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती चांगला हा मसाला परतून थंड झाल्यावरती वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता एका कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये एक तमालपत्र घालून घेऊ. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली की आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं हा मसाला आपल्या तेलात चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे. यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घातल्यानंतर आपल्याला हे चिकन थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं हे मॅरिनेट केलेले चिकन तेलामध्ये परतून घेऊन आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं हे वाफेवरती शिजवून घेऊ. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण ओपन केल्यानंतर चिकनला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे. आता यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण चिकनमध्ये घालून घेऊ. वाटण आपल्याला चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण याच्यामध्ये परतून झाले की आपल्याला गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला 1 शिट्टी द्यायची आहे. चिकन हे एका शिट्टीमध्ये परफेक्ट शिजलं जाईल. इथे चिकन तयार होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गरमागरम मी कोंबडी वडे तळून घेते. कोंबडी वडे पिठाची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मस्त असं हे कोंबडी वड्याचं पीठ मऊसूत झालेलं आहे. आता याला गरम तेलामध्ये तळून घेते. वाव, मस्त असं तम फुगलेली आहे कोंबडी वडे. अशी मस्त ही फुगलेली कोंबडी वडी आणि झणझणीत अशी चिकन करी हा अगदी बेस्ट कॉम्बो आहे. दुसऱ्या बाजूला माझी शिट्टी होऊन कुकर थंड व्हायला लागलाय. इथे तोपर्यंत माझे सगळे वडे तयार होतील. कुकर थंड झालंय. आता आपण ओपन करू. वाव, कसली भारी तर्री आली चिकन करीला. मस्त झणझणीत अशी चिकन करी, त्यासोबत गरमागरम कोंबडी वडे आणि हो, त्याच्यासोबत मी चिकन पोट्टा सुद्धा केलेला आहे. त्याची सुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चिकन अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. चला तर मग जेवायला या. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.